Welcome to free online classes of physics with Lambot sir. So in the lecture number 8 of the chapter oscillation, we studied five basic definitions in SHM. That was oscillation or vibration. Its definition we have studied. Path length of SHM. Third one is the amplitude of SHM. Fourth one, period of SHM. And the fifth definition was frequency of SHM. मग या फाईव्ह डेफिनेशन्स आणि त्या डेफिनेशन नुसार येणारे त्यांचे फॉर्म्युलेज आपण लेक्चर नंबर 8 ऑसिलेशन टॉपिकच्या लेक्चर नंबर 8 मध्ये आपण स्टडी केलेले आहे. सो इन दिस लेक्चर लेट अस लर्न टू मोर डेफिनेशन्स इन SHM. That definitions are, first one is the phase in SHM. या डेफिनेशनला आणि या कन्सेप्टला तुम्ही स्टडी करणार आहात. And after that, at the end of this lecture, we will study phase constant or initial phase or epoch of SHM. Means two more definitions we have to add in that five definition. And in the previous lecture, we studied one method, a reference circle method. And that reference circle method was used to determine the relation between UCM and linear SHM. And finally, we conclude that projection of UCM on any reference diameter gives us linear SHM. At the same time, projection of all quantities for UCM परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलच्या ऑल क्वांटिटीची जर प्रोजेक्शन तुम्ही घेतलात रेफरन्स डायमीटरवर, देन वी गेट करस्पॉन्डिंग फिजिकल क्वांटिटीज इन लिनियर SHM. म्हणजे लिनियर SHM मधील ज्या पण फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज ह्या प्रोजेक्शन्स आहेत करस्पॉन्डिंग क्वांटिटीज इन UCM. That we have studied in the previous lecture number 9. So let us learn sixth definition in SHM, which is the phase in SHM. So it is defined like this: a physical quantity which describes the state of oscillation or any motion of a particle at any given instant is called phase in SHM. म्हणजे सिंपल आहे. Phase in SHM is a physical quantity. What it does? It determines or it describes state of oscillation of a particle at any given instant. म्हणजे ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची स्टेट टाइम टू टाइम चेंज होत असते. इट्स पोझिशन इज नॉट फिक्स्ड. त्यामुळे त्याच्या ऑसिलेशनची स्टेट डिस्क्राईब करण्यासाठी आपण जी फिजिकल क्वांटिटी यूज करणार आहे त्या फिजिकल क्वांटिटीला फेज ऑफ SHM किंवा फेज इन SHM असं आपल्याला म्हणायचं. सो लेट अस एक्सप्लेन दिस कन्सेप्ट. सो इन ऑर्डर to determine phase of a particle performing SHM at any given instant, we must know three physical quantities. म्हणजे एखाद्या पार्टिकलची SHM मोशन जर पार्टिकल परफॉर्म करत असेल तर त्याच्या ऑसिलेशनची स्टेट टाइम टू टाइम चेंज होत असते कंटिन्युअसली. इट्स स्टेट इज चेंजिंग कंटिन्युअसली विथ टाइम. मग त्याच्या ऑसिलेशनची स्टेट डिटरमाइन करण्यासाठी डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एक फिजिकल क्वांटिटी लागेल आणि ती फिजिकल क्वांटिटी डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला 3 टर्म्स माहिती असणं गरजेचं आहे. सो इन ऑर्डर टू डिटरमाइन state of oscillation of particle in SHM at any given instant of time. कारण state of oscillation टाइम नुसार कंटिन्युअसली चेंज होणार आहे. त्यामुळे पर्टिक्युलर गिव्हन इन्स्टेंट ऑफ टाइमची जी स्टेट आहे ती फिक्स असेल, पण टाइम चेंज झाला स्टेट ऑफ ऑसिलेशन पण चेंज होईल. सो इन ऑर्डर टू डिटरमाइन स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ अ पार्टिकल इन SHM at any given instant of time, we must know following
3 फिजिकल क्वांटिटीज. त्यामध्ये पहिली क्वांटिटी कोणती आहे पहा. We must know displacement or position of that particle. ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलचं आपल्याला डिस्प्लेसमेंट किंवा त्याची पोझिशन मेन पोझिशन पासून आपल्याला माहिती पाहिजे. सेकंड फिजिकल क्वांटिटी इज वी मस्ट नो द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ दॅट पार्टिकल. म्हणजे ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची व्हेलॉसिटीची डायरेक्शन आपल्याला माहिती पाहिजे. अँड थर्ड वन इज द ऑसिलेशन नंबर. सी हियर वी मस्ट नो ऑसिलेशन नंबर at that instant of time. कारण ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करणारे पार्टिकल रिपीट्स सेम सेट्स ऑफ मुवमेंट्स अगेन अँड अगेन. आणि एका मुवमेंटच्या सेटला तुम्ही ऑसिलेशन म्हणता. मग ऑसिलेटरी मोशन मध्ये पार्टिकलची जी पोझिशन आहे त्या पोझिशनला त्या पार्टिकलला कितव्या ऑसिलेशन मध्ये ते पार्टिकल त्या पोझिशनला आहे. वी मस्ट नो द ऑसिलेशन नंबर ऍट दॅट इन्स्टंट ऑफ टाइम. मग या 3 टर्मच्या मदतीनं 3 क्वांटिटीच्या मदतीनं तुम्ही स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम डिटरमाइन करू शकता. फर्स्ट वन इज द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल आपल्याला माहिती पाहिजे. सेकंड वन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल आपल्याला माहिती पाहिजे. अँड थर्ड वन इज द ऑसिलेशन नंबर ऍट दॅट इन्स्टंट ऑफ टाइम आपल्याला माहिती पाहिजे. या 3 टर्म्सच्या मदतीनं तुम्ही स्टेट ऑफ ऑसिलेशन डिस्क्राइब करू शकता किंवा डिटरमाइन करू शकता. सो लेट अस गो थ्रू वन व्हिडिओ. सी हियर you can see that video clearly. In this video 2 springs are used and 1 block is there. Before that, to explain the linear SHM, we explained spring mass oscillator. This is also spring mass oscillator but double spring mass oscillator. आता ह्या ठिकाणची ही जी डायग्राम किंवा हा व्हिडिओ आपण पाहताय पर्पसली आपण काय घेतलाय की लिनियर एसएचएम मध्ये ज्या डिफरंट फिजिकल क्वांटिटीज इन्व्हॉल्व झालेल्या आहेत त्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स आहे पाहिजे ऑफ द स्प्रिंग, त्यानंतर डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट ब्लॉक, velocity of that block and acceleration of that block. या 4 फिजिकल क्वांटिटीज लिनियर एसएचएमशी रिलेटेड आहे. त्यापैकी फोर्स, रिस्टोरिंग फोर्स आणि ऍक्सलरेशन दोघेही मीन पोझिशन कडे डायरेक्टेड असतात आणि डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज डायरेक्टेड अवे फ्रॉम द मीन पोझिशन. यू कॅन सी देअर डायरेक्शन्स इन दिस डायग्राम. सो दिस इज द मीन पोझिशन ऑफ लिनियर एसएचएम. आणि हा जो ब्लॉक आहे that block is continuously moving to and fro about its main position along this straight path. So it is performing linear SHM. आणि या linear SHM मध्ये displacement असेल, velocity असेल, acceleration असेल, that physical quantities are projections. All that physical quantities in linear SHM. Linear SHM मधल्या ज्या पण physical quantities आहेत, displacement, velocity, acceleration, that physical quantities are the projection of corresponding quantities in UCM, and that projections are taken along the reference diameter. म्हणजे इथली displacement, इथलं velocity, acceleration in linear SHM are the projections of corresponding quantities म्हणजे velocity, displacement, velocity and acceleration of particle performing UCM. That's why what will happen if you consider only displacement to describe the state of oscillation, it is not enough. So displacement alone, कारण या 3 फिजिकल क्वांटिटीज आपण इथे घेतलेल्या स्टेट ऑफ ऑसिलेशन डिस्क्राइब करण्यासाठी, त्यापैकी if we consider displacement alone, it is not sufficient. Because at a given position, you can see here, at given position, displacement has 2 possible directions. For example, particle जर mean position ला असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंट एक तर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमकडे डायरेक्टेड होईल किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडे डायरेक्ट होईल. म्हणजे
Displacement alone is not sufficient to describe the state of oscillation. What is the reason? Because at a given position, there are two possible directions of displacement. Except at extreme position. एक्स्ट्रीम पोझिशनला मात्र इथं निगेटिव्ह एक्स्ट्रीम असेल किंवा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम असेल, या पोझिशनला डिस्प्लेसमेंटला एकच डायरेक्शन राहील. पण याच्या व्यतिरिक्त या लिनियर पाथवर जिथं पण पार्टिकलची पोझिशन तुम्ही घ्याल तिथं तुम्हाला डिस्प्लेसमेंटच्या टू पॉसिबल डायरेक्शन्स मिळतील. At the same time, velocity alone, considering velocity alone is also not sufficient to describe the state of oscillation. What is the reason? The reason is that there are two different positions at which particle has the same velocity, except at mean position. You can see here, at the mean position, this particle or this block has maximum velocity alone, V max equal to m omega. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला निगेटिव्ह एक्स्ट्रीम असेल किंवा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम असेल, या एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी जी आहे त्या ब्लॉकची ती झिरोच आहे. म्हणजे ह्या दोन डिफरंट पोझिशन्स आहेत, पण इथं व्हेलॉसिटीला सेम व्हॅल्यू आहे. अशा कितीतरी तुम्हाला टू डिफरंट पोझिशन्स या पाथवर मिळतील जिथं ब्लॉकची व्हेलॉसिटी सेम मिळेल. That's why first statement we have learned is that knowing only displacement, फक्त डिस्प्लेसमेंट त्या पार्टिकलचं तुम्हाला जर माहित झालं, इट इज नॉट इनफ, बिकॉज ऍट अ गिव्हन पोझिशन देर आर टू पॉसिबल डायरेक्शन्स ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि या दोन पॉसिबल डायरेक्शन्स असल्यामुळं तुम्ही पर्टिक्युलर त्या पार्टिकलची स्टेट ऑफ ऑसिलेशन डिस्क्राईब करू शकत नाही त्या पोझिशनची. बट एक्सेप्ट ऍट एक्स्ट्रीम पोझिशनला मात्र डिस्प्लेसमेंटला एकच डायरेक्शन असते, टुवर्ड्स द मीन पोझिशन. अँड इट रिपीट्स फॉर सक्सेसिव्ह ऑसिलेशन्स. त्याचबरोबर म्हणजे इथं काय झालं, फक्त डिस्प्लेसमेंट जर आपल्याला त्या पार्टिकलचं माहित झालं तर त्यावरून आपण त्याची स्टेट ऑफ ऑसिलेशन सांगू शकत नाही, कारण गिव्हन पोझिशनला डिस्प्लेसमेंटला दोन डायरेक्शन्स आहेत. सेकंडली, नोईंग ओनली व्हेलॉसिटी, एसएचएम परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची जर फक्त तुम्हाला व्हेलॉसिटी माहित झाली, इट इज ऑल्सो नॉट इनफ. व्हॉट इज द रिझन? बिकॉज there are two different positions for the same velocity, except at mean position. म्हणजे mean position जवळ त्या ब्लॉकला किंवा पार्टिकलला एकमेव व्हेलॉसिटी असते. पण other than that, there are two different positions at which the velocity has same value. त्यामुळं फक्त व्हेलॉसिटी जर माहित झाली आपल्याला त्या पार्टिकलची, इट इज नॉट इनफ टू डिस्क्राइब द स्टेट ऑफ ऑसिलेशन. And it repeats for successive oscillations. त्यामुळं hence to know the phase of SHM, to know the state of oscillation of SHM, we need a physical quantity that is continuously changing with time. कारण इथं डिस्प्लेसमेंट टाइम नुसार चेंज होत आहे, व्हेलॉसिटी टाइम नुसार चेंज होत आहे, पण प्रॉब्लेम एखाद्या गिव्हन पोझिशनचं डिस्प्लेसमेंट माहित झालं तर तिथं त्या डिस्प्लेसमेंटला टू पॉसिबल डायरेक्शन्स आहेत. त्याचबरोबर एखाद्या ठिकाणची व्हेलॉसिटी जर माहित झाली तर दोन डिफरंट पोझिशनला सेम व्हेलॉसिटी असते. त्यामुळे फक्त डिस्प्लेसमेंट कडून किंवा फक्त व्हेलॉसिटी कडून स्टेट ऑफ ऑसिलेशन डिटरमाइन होणार नाही. फेज इन एसएचएम आपण डिटरमाइन करू शकत नाही. हेन्स टू नो द फेज ऑफ एसएचएम we need a physical quantity that is continuously changing with time. आपल्याला सर्वांना माहिती आहे, we know that it is clear that all quantities in linear SHM, मग ते डिस्प्लेसमेंट असेल, velocity असेल किंवा acceleration असेल, that quantities are the projection of corresponding quantities in UCM. म्हणजे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, लिनियर एसएचएम मध्ये ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, दॅट क्वांटिटीज आर द प्रोजेक्शन टेकन अलॉंग रेफरन्स डायमीटर ऑफ द करस्पॉन्डिंग क्वांटिटीज ऑफ द रेफरन्स सर्क्युलर मोशन. म्हणजे प्रोजेक्शन ऑफ ऑल फिजिकल क्वांटिटीज फॉर सर्क्युलर मोशन गिव्स अस करस्पॉन्डिंग क्वांटिटीज इन लिनियर एसएचएम. दॅट्स वाय इन UCM आपण पार्टिकलची
रेफरन्स सर्कल वर फिरत असताना जी अँग्युलर पोझिशन आहे ती अँग्युलर पोझिशन आपण रेफरन्स अँगलनं डिसाइड करत होतो. तो रेफरन्स अँगल OX ऍक्सिस पासून मेजर करत होतो. पार्टिकल स्टार्टिंगला P0 पॉइंटवर होता. आपण प्रिव्हियस आर्टिकलचा विषय घेतोय. प्रिव्हियस आर्टिकल मध्ये सर्क्युम्फरन्स वरून P पार्टिकल UCM परफॉर्म करत होतं. त्यावेळेला P0 पॉइंट जवळ पार्टिकल ज्यावेळेला होतो त्यावेळेला टाइम 0 होता त्याचा. स्टार्टिंग टाइम होता. त्यावेळेचा रेफरन्स अँगल आपण फाय घेतला तो OX पासून मेजर केला. आफ्टर टाइम T पार्टिकल मूव्स फ्रॉम P0 टू P. त्यावेळी त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट ओमेगा टी झालं. पण तुमचा रेफरन्स अँगल जो आहे अँग्युलर पोझिशन जी आहे ती तुम्ही OX पासून मेजर केली. त्यावेळेचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळालं थिटा इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. आता तुमच्या लक्षात येईल UCM मध्ये त्या पार्टिकलचे अँग्युलर पोझिशन आपण रेफरन्स अँगलनं डिसाइड करू शकतो. अगदी त्याच पद्धतीनं लिनियर SHM मध्ये त्या पार्टिकलच्या ज्या पोझिशन्स आहेत SHM वर अँग्युलर पोझिशन्स आहेत त्या अँग्युलर पोझिशन पण आपण या थिटा इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय यानं डिसाइड करू शकतो. Hence, the angular displacement, which is theta equal to omega t plus phi of a particle performing circular motion, is the physical quantity which is changing continuously with time. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची जे अँग्युलर पोझिशन आहे ती अँग्युलर पोझिशन तुम्ही रेफरन्स अँगलनं डिसाइड करू शकता. आणि तो रेफरन्स अँगल कंटिन्युअसली चेंज होईल as the particle is moving along the circumference of circle. And at a given place, this reference angle has single value only. त्यानं प्लेस चेंज केला, पोझिशन चेंज केली सर्क्युम्फरन्स वरची, रेफरन्स अँगल पण बदलेल. Hence, the angular displacement of particle performing circular motion is the physical quantity that is changing continuously with time. मग ह्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटची प्रोजेक्शन व्हॅल्यू जर तुम्ही घेतली तर तिथं तुम्हाला लिनियर SHM मध्ये करस्पॉन्डिंग क्वांटिटी मिळेल. Hence, angular displacement of particle at any given instant म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची जर तुम्ही प्रोजेक्शन घेतलात तर तुम्हाला मिळते लिनियर SHM. त्यामुळं angular displacement of particle at any given instant is called phase in SHM at that instant. म्हणजे जर ते पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलच्या पोझिशन टू पोझिशन तुम्ही त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा रेफरन्स अँगल OX पासून मेजर करू शकता. आणि तो रेफरन्स अँगल म्हणजे त्या पार्टिकलचा त्या ठिकाणचा फेज ऑफ SHM at that instant तुम्ही म्हणू शकता. And in this case, that phase in SHM is also called as the phase angle. त्यामुळं इथं जी तुम्हाला फिजिकल क्वांटिटी मिळाली, अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळाला किंवा रेफरन्स अँगल मिळाला, हा जो रेफरन्स अँगल आहे थिटा इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय, दिस रेफरन्स अँगल is continuously changing with time. And using that reference angle, we can determine, we can describe the state of oscillation of particle performing SHM. That's why this angular displacement or this reference angle of a particle at any given instant is called as phase in SHM at that instant. म्हणजे SHM ची फेज एखाद्या इन्स्टंटची म्हणजे रेफरन्स अँगल ऑफ पार्टिकल. आणि तो रेफरन्स अँगल त्या पार्टिकलच्या ऑसिलेशनच्या स्टेटनुसार चेंजिंग झालेला तुम्हाला मिळेल. That's why phase in SHM is also called as the phase angle. So let us take few examples or special cases to measure the reference angle or to measure the phase in SHM. So special cases, to explain these special cases, we will take the example of this video. Let us go through this video. Same video आपण इथं रेफर करतोय जो रेफरन्स सर्कल मेथड मध्ये आपण पाहिलेला आहे. इथं जे ब्लॅक कलरचं पार्टिकल आहे इट इज परफॉर्मिंग UCM आणि रेड कलरचं जे पार्टिकल आहे इज द प्रोजेक्शन ऑफ दॅट UCM.
त्यामुळं UCM ची प्रोजेक्शन along the reference diameter along y-axis performs linear SHM. आणि इथं तुम्हाला लिनियर SHM परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलच्या डिफरंट अँग्युलर पोझिशन्स या ग्राफवर दाखवलेल्या आहेत. ओमेगा टी म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याच्या अँग्युलर पोझिशन्स कशा चेंज होत आहेत त्या या तुम्हाला ग्राफवर दाखवलेल्या आहेत. आता समजा पार्टिकल चा फेज अँगल थीटा इक्वल टू 0 डिग्री असेल. SHM परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलचा फेज अँगल 0 डिग्री असेल. व्हॉट इट इंडिकेट्स? 0 डिग्री असणं म्हणजे पार्टिकल इथं मीन पोझिशनला म्हणजे ओरिजिनला आहे. Indicates that the particle performing SHM at the mean position, and from that mean position it is moving towards the positive extreme position, म्हणजे upward ला मूव्ह होणार आहे तिथून during the beginning of the first oscillation. म्हणजे जर SHM चा फेज 0 डिग्री जर तुमच्या जवळ असेल तर तुम्ही असं समजून घ्यायचं की SHM परफॉर्म करणारा पार्टिकल आता मेन पोझिशनला आहे. And from that mean position, it is moving towards the positive extreme position during the beginning of first oscillation. आणि त्याच वेळी फर्स्ट ऑसिलेशन ची बिगिनिंग असेल. आता समजा फेज अँगल थीटा इक्वल टू 360 डिग्री किंवा 2 पाय रेडियन असेल तर त्या पार्टिकलची पोझिशन कुठे असणार? तर जर फेज अँगल 360 डिग्री असेल तर त्या पार्टिकलनं एक ऑसिलेशन कंप्लीट केलं असणार आहे आणि पार्टिकल इज अगेन ऍट द मेन पोझिशन असेल. दॅट विल बी द एंड ऑफ फर्स्ट ऑसिलेशन. आणि एंड ऑफ फर्स्ट ऑसिलेशन असतानाच दॅट विल बी द बिगिनिंग ऑफ सेकंड ऑसिलेशन. लेट अस गो थ्रू दिस स्टेटमेंट. फेज अँगल थीटा इक्वल टू 360 डिग्री किंवा 2 पाय रेडियन इज द बिगिनिंग ऑफ सेकंड ऑसिलेशन and so on for the successive oscillation. म्हणजे जर फेज अँगल 4 पाय रेडियन असेल, फेज अँगल 4 पाय रेडियन असेल, that will be the end of second oscillation. Particle will be again at the mean position and that will be the beginning of third oscillation. Like that you can determine the phase angle and its position and oscillation number. Now let us take the second example. फेज अँगल थीटा इक्वल टू 180 डिग्री किंवा पाय रेडियन जर असेल तर दिस फेज अँगल इज ड्युरिंग द फर्स्ट ऑसिलेशन. ओके, म्हणजे फर्स्ट ऑसिलेशन त्यानं मेन पोझिशन पासून सुरुवात केली आणि मेन पोझिशन पासून सुरुवात केल्यानंतर इट इज मुव्हिंग टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आणि जर तो फेज अँगल 180 डिग्री किंवा पाय रेडियन आला, इट इंडिकेट्स दॅट ड्युरिंग द फर्स्ट ऑसिलेशन particle is again at the mean position, but now that particle is moving towards the negative extreme position. म्हणजे इथं ज्या वेळेला पार्टिकल असेल त्यावेळेला मेन पोझिशन असणार आणि ते मेन पोझिशनचं पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जाऊन पुन्हा ते मेन पोझिशनला येईल. त्यावेळेला फेज अँगल तुम्ही 180 डिग्री घेणार किंवा पाय रेडियन घेणार आणि इथं ते पार्टिकल is moving towards the negative extreme position during the first oscillation. म्हणजे अजून हे फर्स्ट ऑसिलेशन चालूच आहे. ओके, now similar state in the second oscillation. आता हे फर्स्ट ऑसिलेशन पूर्ण कधी होणार? पार्टिकल ज्या वेळेला पुन्हा मेन पोझिशनला येईल, ज्यावेळी तो 360 डिग्री किंवा 2 पाय रेडियन इतका फेज कव्हर करेल. तर याच मेन पोझिशनला similar state in the second oscillation will have the phase of 360 plus 180 degree. म्हणजे पार्टिकल 180 डिग्री या फेज अँगलला सेकंड ऑसिलेशनला ज्यावेळेला येईल तो त्यावेळी फर्स्ट ऑसिलेशन त्याचं पूर्ण झालं असेल, म्हणजे 360 डिग्री त्यानं पूर्ण केली आणि पुन्हा या मेन पोझिशनला जर त्यांना यायचं असेल सेम स्टेटला तर प्लस 180 डिग्री. सो similar state in the second oscillation will have the phase theta equal to, this is the phase for first oscillation, plus 180 degree or 2 pi plus pi radian and so on for the successive oscillations. Now let us shift towards the third case.
See here the same video we are referring. Third case, फेज अँगल जर 90 डिग्री असेल किंवा π/2 रेडियन असेल, दॅट इंडिकेट्स दॅट ड्युरिंग द फर्स्ट ऑसिलेशन, म्हणजे फर्स्ट ऑसिलेशन मेन पोझिशन पासून स्टार्ट झालं आणि पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडे तो पार्टिकल जाणार आहे, आणि जर फेज अँगल 90 डिग्री असेल, इंडिकेट्स दॅट ड्युरिंग द फर्स्ट ऑसिलेशन पार्टिकल इज ॲट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, म्हणजे पार्टिकल इथं असणार आहे फेज अँगल जेव्हा 90 डिग्री असेल, आणि या वेव्हफॉर्म वर तो पार्टिकल इथं असणार आहे. आर यू गेटिंग दिस? अँड सिमिलर स्टेट इन द सेकंड ऑसिलेशन, ज्यावेळेला सेकंड ऑसिलेशनला पार्टिकल इथं येईल त्यावेळेला टोटल फेज किती असणार आहे? फर्स्ट ऑसिलेशनचा 360 डिग्री आणि सेकंड ऑसिलेशन मधील 90 डिग्री. सी हिअर, फॉर सेकंड ऑसिलेशन इट विल हॅव द फेज, म्हणजे इथला फेज 360 डिग्री प्लस 90 डिग्री or 2π plus π/2 radian and so on for the successive oscillations. आता फोर्थ केसला आपण काय घेऊया? फेज अँगल 270 डिग्री असेल त्यावेळी, म्हणजे 3π/2 रेडियन असेल त्यावेळी. If the phase angle for SHM is 270 degree or 3π/2 radian during the first oscillation, okay? मग त्यावेळी काय झालं असेल? पार्टिकल मेन पोझिशन पासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला गेला असेल, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून मेन पोझिशनला आला असेल, आणि मेन पोझिशन पासून पुन्हा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला गेला असेल, त्यावेळेचा फेज अँगल 270 मिळेल तुम्हाला, किंवा 3π/2 रेडियन मिळेल. Isn't it? Then particle during the first oscillation will be at the negative extreme position. You can refer the fourth case. Phase angle theta equal to 270 degree or 3π/2 radian असेल, it indicates that during the first oscillation particle is at negative extreme position. हे ग्राफ वर तुम्हाला ते पार्टिकल इथं दिसेल, इथं दिसेल. Now for the second oscillation, सेकंड ऑसिलेशनला ज्यावेळेला पार्टिकल इथे येईल, निगेटिव्ह एक्स्ट्रीमला येईल, त्यावेळेला टोटल फेज किती असेल? पहिल्या ऑसिलेशनचा 360 डिग्री आणि सेकंड ऑसिलेशनचा 270 डिग्री इतका फेज मिळेल. सी हिअर, फॉर सेकंड ऑसिलेशन that particle will have the phase at the same position, negative extreme position, equal to 360 plus 270 degree or 2π plus 3π/2 radian and so on for the successive oscillations. So in this way we have studied 4 special cases to understand the phase in SHM. मग SHM मधला फेज जर 0 डिग्री असेल, मी थोडक्यात रिवाइज करतो, SHM मधला फेज जर 0 डिग्री असेल, it indicates that particle is in the beginning of first oscillation and it is moving towards positive extreme position. पार्टिकलचा SHM मधील फेज अँगल हा 360 डिग्री असेल, तर it indicates that this is the end of first oscillation and beginning of second oscillation. आणि पार्टिकल हे पुन्हा मेन पोझिशनलाच आहे, and it is moving towards the positive extreme. थर्ड केस तुम्ही बघितलात, पार्टिकलचा फेज अँगल, SHM परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलचा फेज अँगल जर 180 डिग्री असेल, तर ड्युरिंग द फर्स्ट ऑसिलेशन particle is again at mean position but it is moving towards the negative extreme. Okay, and third case मध्ये फेज अँगल जर 90 डिग्री असेल, तर तुम्ही म्हणू शकता ड्युरिंग द फर्स्ट ऑसिलेशन पार्टिकल इज ॲट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, आणि तोच फेज अँगल 270 असेल, तर तुम्ही म्हणू शकता ड्युरिंग द फर्स्ट ऑसिलेशन पार्टिकल इज ॲट निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. So in this way you can determine phase in SHM at different positions on the oscillatory path. We will take one example to understand the phase in SHM. आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन, जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM at any time t. हे जनरल एक्सप्रेशन डिस्प्लेसमेंटचं तुम्ही असं लिहिता, x equal to a sin ओमेगा टी प्लस फाय. आपल्याला माहिती आहे फक्त डिस्प्लेसमेंटनं स्टेट ऑफ ऑसिलेशन डिटरमाइन होऊ शकत नाही, फक्त व्हेलॉसिटीनं स्टेट ऑफ ऑसिलेशन डिटरमाइन होऊ शकत नाही.
त्यासाठी तुम्ही एक फिजिकल क्वांटिटी घेतलाय. दॅट क्वांटिटी विल चेंज कंटिन्युअसली विथ टाइम and that physical quantity is nothing but angular displacement or reference angle. Then in this equation, which one is that physical quantity? This angle, omega t plus phi. This is the angular displacement of particle at time t, or reference angle of particle at time t. Then this angle is called phase in SHM at time t. See here in this equation, the angle omega t plus phi is called phase of SHM at time t. So in this way, phase of SHM is nothing but the phase angle. This is the reference angle at that instant. Okay. And the seventh definition, अशा पद्धतीनं लेक्चर नंबर 8 मधील 5 डेफिनेशन आणि या लेक्चर मधील 6 डेफिनेशन म्हणजे फेज इन एसएचएम. नाउ द सेवेंथ डेफिनेशन वी आर स्टडीइंग हियर, epoch or phase constant of SHM. So what is epoch or what is phase constant? This is also phase of particle performing SHM, but at time t equal to 0. म्हणजे SHM स्टार्ट होत असताना जो फेज असेल तो फेज म्हणजे फेज कॉन्स्टंट किंवा इपोच. आपण रेफरन्स सर्कल मेथड मध्ये P0 पोझिशनला टाइम T0 होता, म्हणजे युसीएम तिथून स्टार्ट होणार होते. त्यावेळी रेफरन्स अँगल P0 पोझिशनचा किती घेतला होता आपण? फाय, कारण आपण T इक्वल टू तिथं 0 घेतला होता. देन लेट अस लर्न फर्स्ट डेफिनेशन हियर. The phase of particle performing SHM at time t equal to 0 is called epoch of SHM, or phase constant, or initial phase, or you can call it as also starting phase of SHM. Then in the equation x equal to a sin omega t plus phi, इथं t equal to 0 सबस्टिट्यूट केला तर ओमेगा t 0 होईल. मग इथं फेज काय शिल्लक राहणार? फाय. म्हणजे टाइम t इक्वल टू 0 असताना जो फेज आहे, जो अँगल आहे, त्याला तुम्ही म्हणू शकता इपोच और फेज कॉन्स्टंट और इनिशियल फेज. आणि तुम्हाला सर्वांनाच रेफरन्स सर्कल मेथडचं मी एक्झाम्पल देईन. त्या रेफरन्स सर्कल मेथड मध्ये P0 आणि P या दोन पोझिशन्स तुम्ही युसीएम परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलच्या घेतल्या होत्या. तर P0 जवळ टाइम किती होता? 0. When particle was at position P0, the time was 0. आणि त्यावेळेचा रेफरन्स अँगल OX पासून किती घेत होता? फाय. तो फाय म्हणजे त्या पोझिशनची फेज ऑफ एसएचएम किंवा इपोच म्हणू शकता, फेज कॉन्स्टंट म्हणू शकता, इनिशियल फेज म्हणू शकता. सो इन दिस इक्वेशन द अँगल फाय कधी येईल? टाइम T0 असेल तर. दिस अँगल फाय इज कॉल्ड epoch or phase constant or initial phase, or you can call it as also starting phase of SHM. So in this way, in all we have studied total 7 definitions in SHM. SHM मधले आपण एकूण 7 डेफिनेशन स्टडी केलेले आहेत. त्यातील लेक्चर नंबर 8 मध्ये 5 डेफिनेशन्स आहेत. and in this lecture we have studied 2 more definitions, phase in SHM, sixth one, and epoch or phase constant of SHM, that is the 7th one. So with this we are ending this lecture. Thank you friends.